नमस्कार. आज मी बनवते मुळ्याच्या पानांची भाजी. चवीला अतिशय उत्तम, गुणकारी आणि या सीझनला हमखास खाल्ली जाणारी ही भाजी नक्की एकदा करून बघा. सर्वात प्रथम बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. ते परतून झाल्यावर त्यात थोडंसं तेल टाकायचं. तुम्हाला जर थोडंसं आणखीन तेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण थोडंसंच टाका. त्यानंतर मी लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची ठेचून घेतली होती, तीसुद्धा त्यात टाकली. याच्यामुळे या भाजीला चव आणखीन येते. त्यात थोडंसं हिंग टाकायचं, चिमूटभर अगदी. यात हळद टाकायची गरज नाही लागत, कारण की ही तेल कांद्यावरती आणि लसणावरती होणारी भाजी आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून व्यवस्थितरित्या छान परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत. या ठिकाणी आता मी स्वच्छ धुवून घेतलेले मुळ्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत, ती यामध्ये टाकावी. दिसताना भरपूर वाटते, पूर्ण कढई भरते. शिजल्यावर मात्र 2 माणसांपुरतीच बनते. ही भाजी पुन्हा आपल्याला परतून घ्यायची आहे, तिची थोडीशी क्वांटिटी कमी होईपर्यंत आणि तिचा हा जो रंग आहे तो बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळं. कारण की तो जो स्वाद आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून. आणि मी याच्यामध्ये कुठलीच गोष्ट जास्तीची ॲड केलेली नाही आहे. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे ही. कारण की जुनी लोकं जी होती ती अशाच प्रकारे या पालेभाज्या बनवत असत. आता याच्यामध्ये खूप काही जणं काय काय टाकतात, ते टाकण्याची खरं तर गरज नसते. जो मेन पालेभाज्यांचा जो स्वाद असतो तो लागत नाही त्याच्यामुळे. आणि तुम्ही लसूण, कांदा, तेल, मिरची याच्यावरती जर या भाज्या केल्या ना तर त्याचा जो असली स्वाद असतो तो आपल्याला नक्की मिळतो. आणि आपल्या शरीराला ह्याच गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. आणि आत्ताच्या काळातल्या ज्या मुलांना ह्या गोष्टी आवर्जून खायला घातल्या पाहिजेत. आणि मुलं जर नाक मुरडत असतील तर या जुन्या पद्धतीने नक्की करून बघा. तर इथे मी 10 मिनटं तरी वाफेवरती शिजवण्यासाठी झाकण ठेवलं. आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ही भाजी बघताना तर एवढी वाटत होती, आता तर एवढीशी झाली, पण टेस्ट एकदम भारी असते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक करा. आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत.